गॅझेटियर लागू केल्यास आरक्षणाची गुंतागुंत वाढेल की हा सगळा तिढा सुटेल याबद्दल चर्चा आणि या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मराठा महासंघाचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरेजी आहेत। राजेंद्र कोंडरेजी हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत। आपल्या सोबत थोड्याच वेळात मराठा आरक्षणाचे अभ्यासक साहित्यिक लेखक विश्वास पाटील सुद्धा जोडले जाणार आहेत। आपल्या सोबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके जे आज उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा या मुद्द्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपण चर्चेला सुरुवात करूया। मी सुरुवातीला राजेंद्र कोंडरे सरांकडे जातोय। कोंडरे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये। मुद्दा जो या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उपस्थित केला जातोय, सरकारी पातळीवर त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे, हालचाली सुरू आहेत असं सांगितलं जात आहे, ते म्हणजे गॅझेटियर लागू करण्याच्या संदर्भात, विशेषतः हैदराबाद गॅझेटियरच्या बद्दल। हैदराबाद गॅझेटियर लागू केलं तर मराठा समाज सरसकट ओबीसी होऊ शकतो का, हे मराठ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे? बघा, याच्यामध्ये थोडी संदिग्धता अशी आहे की त्या 1884चं जे गॅझेटियर आहे किंवा वेगवेगळ्या गॅझेटियर यामध्ये त्या जिल्ह्याची जी प्रत्येक समाजाची लोकसंख्या आहे ती लोकसंख्या त्याच्यामध्ये नमूद केलेली असते। आणि मराठवाड्याचा विशेषतः प्रश्न कशामुळे निर्माण झालेला आहे तर मराठवाड्यामध्ये जुन्या नोंदी कुणबी आहेत आणि नंतरच्या नोंदी ह्या मराठा झालेल्या आहेत। मग कुणबीचं मराठा कन्व्हर्शन कशा पद्धतीने झालं हे जोपर्यंत लिंकअप होत नाही तोपर्यंत गॅझेटियर लागू करणे म्हणजे काय, तर त्या गावातले विशिष्ट बाबा एक कुणबी 70% होते, 10% मराठा होते, 5% धनगर होते, असं पॉप्युलेशन जेव्हा एखाद्या शहराचं किंवा जिल्ह्याचं घेतलं जातं त्याची नोंद ही गॅझेटियर मध्ये ती उठून येते। तर लोकसंख्येची जी मोजणी सेन्सस झालेलं आहे त्या सेन्सस मधनं हा रेफरन्स गॅझेट मध्ये आलेला आहे। त्यामुळे सेन्ससवर आधारित असलेली जी लोकसंख्या आहे तिचा आरक्षणासाठी उपयोग हा फक्त संख्यात्मक होऊ शकतो, परंतु गॅझेटियर समजा असं लागू करायचं झालं तर ते एका जातीसाठी लागू होणार नाही। तर त्याच्यामध्ये जेवढ्या जातींच्या नोंदी आहेत त्या जातीची नोंद असलेली माणसं त्या काळातली आणि आज त्या ठिकाणी असलेली माणसं यांची कनेक्टिव्हिटी आपल्याला कायद्याप्रमाणे ती कनेक्ट करावी लागेल आणि ती लिंक जोपर्यंत एस्टॅब्लिश होत नाही त्यामध्ये गॅझेटियर हा फक्त वन ऑफ द पार्ट आहे, तो रेफरन्स म्हणून। परंतु याच्यासाठी जे काही महसुली दस्तावेज आहेत हे महसुली दस्तावेज त्या गॅझेटियरच्या लोकसंख्या मोजणीपर्यंतचे नेऊन ती कनेक्टिव्हिटी आजच्या त्या माणसाच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड पर्यंत आणावी लागेल। हा फार मोठा किऑस आणि एक मोठा जॉब आहे तो आणि आव्हानात्मक आहे, एवढा सहज आणि सोपा नाही। ठीक आहे, सहज सोपं नाही तुम्ही असं म्हणताय, पण मला लक्ष्मण हाके यांच्याकडे जायचं आहे। लक्ष्मणजी, तुम्हाला कुणकुण लागली की सरकार कदाचित हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतं आणि म्हणून तुम्ही लागलीच याच्या संदर्भात उपोषणाला बसलेलात, आंदोलनाला बसलेलात, काय तुमची नेमकी भूमिका, का तुमचा विरोध आहे? खरं नमस्कार तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना। मला काही गोष्टी एक थोडाफार या गॅजेट किंवा रिझर्वेशन पॉलिसीचा थोडं नॉलेज म्हणतो मी, तोकडं नॉलेज। बघा काय आहे की 1881 आणि 1901 या साली जो ब्रिटिशांनी सेन्सस केला आणि पुन्हा 1909ला जे हैदराबाद निजाम इस्टेट निजाम यांचं जे काही हैदराबाद गॅजेट आहे ते गॅजेट आणि त्यामधल्या नोंदी या कशाच्या आहेत, कशा संदर्भात आहेत, तर त्या नोंदी त्या परिसरामधल्या शेतकऱ्यांचा शेतसारा गोळा करण्यासंदर्भात आहेत। आणि त्या गॅजेटमध्ये पेज नंबर 23 वरती काय म्हटलंय, ग्रेट ॲग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट। महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना या वाक्याला मला अधोरेखित करायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना विचारवंतांना ग्रेट ॲग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट या वाक्याकडे लक्ष द्या। कुठल्या परिप्रेक्ष्यामध्ये त्या नोंदी घेतल्या गेलेल्या आहेत आणि तो कालखंड कोणता आहे तर 1909चं गॅजेट आहे। माझं या महाराष्ट्रातल्या सगळ्या तज्ञ मंडळींचं लक्ष या गोष्टीकडे मला वेधून घ्यायचं आहे की जस्टिस रोहिणी कमिशननं एक जजमेंट दिलं आणि हे जजमेंट काय सांगतं की जर
अशा पद्धतीचा JR काढायचा असेल, एखाद्या कम्युनिटीला एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करायचं असेल तर स्टेट बॅकवर्ड कमिशनची शिफारस असल्या वाचून अशा पद्धतीचं कुठलंही एक्झर्शन महाराष्ट्र शासनाला करता येत नाही. तसा अधिकार मुख्यमंत्र्यांना असत नाही. पण स्टेट कमिशन माफ करा मी तुम्हाला थांबवतो. स्टेट कमिशन आता आपल्याकडे अस्तित्वात आहे, ते त्यांच्याकडून रिपोर्ट घेतला जाऊ शकतो. रिपोर्ट घेणं, त्याचा अभ्यास करणं. हे बघा, मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला की ग्रेट ऍग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट, या वाक्याचा बोध काय होतो? ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासलेल्या लोकांसाठी दिलं गेलंय, सोशल बॅकवर्डनेस साठी दिलं गेलंय. बाय बर्थ ज्या ज्या जातींनी सामाजिक मागासलेपणामुळं त्या जातीमध्ये जन्म घेतल्यामुळं ज्यांना दुय्यम वागणूक दिली गेली, ज्यांच्याकडे वेगळ्या भावनेनं बघितलं गेलं, ज्यांना या माझ्या सोसायटीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये त्या कम्युनिटीमध्ये जन्म घेतल्यामुळं त्यांना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले. तो सोशल बॅकवर्डनेस, ग्रेट ऍग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट या वाक्यामधून आपण काय बोध घ्यायचा? म्हणजे हे सगळं जज करण्याचा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे. ठीक आहे राजेंद्रजी, तर मग स्टेट बॅकवर्ड कमिशनचं यावरती काय म्हणणं आहे? बॅकवर्डनेस यातून डिफाईन होत नाही, डिफाईन होत नाही. उलट सोशल बॅकवर्डनेसच्या अपोज मध्ये पेज नंबर 23 मध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये ग्रेट ऍग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट हे का म्हटलं गेलंय आणि त्या नोंदी त्या शेतकऱ्यांच्या शेतसारा गोळा करण्यासंदर्भाच्या परिप्रेक्ष्यामध्ये होत्या. ठीक आहे, मी राजेंद्रजींना विचारतो, येतो तुमच्याकडे. सर, जर त्यांचं म्हणणं जे आहे सोशल बॅकवर्डनेस त्याच्यातून डिफाईन होऊ शकत नाहीये, तर मग हे ओबीसीकरण कसं शक्य आहे? शेतसारा भरणे म्हणजे जे कम्युनिटी फॉरवर्ड झाली असा निष्कर्ष त्यांनी भाके साहेबांनी लावलाय. ते स्वतः राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते आणि त्यांना राज्य शासनाने पॉलिटिकल मुवमेंटमध्ये एका राजकीय पक्षाचं प्रवक्तेपद त्यांनी स्वीकारल्यानंतर जी स्टेटमेंट केली त्याबद्दल त्यांना आयोगाच्या याच्यावरून त्यांना निष्कासित करण्यात आलं. पुढे काय झालं मला माहित नाही, पण हा प्रयोग आहे. दुसरा भाग काय आहे की साहेब टू द पॉइंट या, तुम्ही काय कुठे न्यायला नाही ना 2 मिनिटं. आता आयोगाचे प्रश्न उपस्थित केलाय आयोगाच्या रेफरन्स नाही बोलतोय, जरा ऐकून घ्या. सगळं ऐकलं. संविधानिक आयोगावर आलेली माणसं काही पॉलिटिक्स सार्वजनिक जीवनात नसतात का? तुम्ही 1 महिना जेवढे प्रश्न निर्माण केले ते सोशल मीडियातले मी सगळे वाचलेत आणि मी हे घेऊनच बसलोय. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं मी उत्तर देणार आहे. आमची बाजू 100% जरी बरोबर नसली, माझ्या प्रश्नावर डिबेट आहे का? हैदराबाद गॅजेटवर 100% जरी बरोबर नसली तरी 100% खोटी पण नाही, मान्य करा पाहिजे. म्हणजे चष्म्यामधनं तुम्ही कोणत्या आपण सविस्तर हे बघा टू द पॉइंट फटाफट चर्चा करू आपण. जास्त वेळ आपल्याला व्हायला घालवायला नको. बडे साहेब, तुम्ही जो प्रश्न विचारला तो फक्त प्लीज रिपीट करा, मी उत्तर देतो. मुद्दा असा होता की सोशल बॅकवर्डनेस त्याच्यानुसार देता येतो का? गॅझेटचा आधार घेऊन सोशल बॅकवर्डनेस डिफाईन करावा लागेल. जर तसा करता आला असता, या आधी जे आरक्षण दिलं SABC मधून त्याच्यामध्ये त्याचा आधार घेतला गेलेला आहे का? मुळात गॅझेटियर मुळे सोशल बॅकवर्डनेस सिद्ध होतो का? नाही, त्याचं कारण असं आहे की गॅझेटियर मध्ये ज्या गोष्टींची माहिती आहे त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक सगळी माहिती आहे. पण माहिती कधीची आहे तर 1909 1884 ची आहे. आता इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर प्रत्येक ओबीसी प्रवर्गामध्ये आतमध्ये येणाऱ्या किंवा बाहेर काढणाऱ्या प्रत्येक जातीसाठी आपल्याकडे आयोग निर्माण झालेला आहे आणि त्या आयोगाने दर 10 वर्षांनी पिरियडिकल रिव्हिजन घेऊन असलेल्या जातींचं पुनर्परीक्षण करायचं. त्याला वाटला प्रगत झालं त्याला बाहेर काढायचा, जो अप्रगत आहे असं त्याचा दावा करेल मागास असल्याचं त्याची तपासणी करायची, त्याला इन्क्लूड करायचा. इट इज अ रुटीन प्रोसेस. ह्या मंडळींचा सगळ्यात जो मोठा आक्षेप आहे की कोणाला आतमध्ये घ्यायचं नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला आणि त्याप्रमाणे तो आयोग निर्माण झाला, त्या आयोगाचे साहेब सदस्य होते, त्या आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये, त्या आयोगाच्या कायद्यामध्ये जर ती तरतूद आहे तर ती तरतूद या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ती लागू आहे आणि ती लागू असल्यामुळे मराठा समाजाने ऍप्लिकेशन केलं. बरं, कुणबीचं रिझर्वेशन हे आजचं नाहीये, ते 1967 पासून आहे. प्रश्न फक्त मराठवाड्यामध्ये ही सर्टिफिकेट का मिळत नव्हती तर तिथलं जे रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे ते बऱ्याच ठिकाणी लॅप्स झालेलं होतं
उर्वरित बॉम्बे स्टेट इतर स्टेटमध्ये ते मिळत होतं, त्यामुळे इकडे कुणबी प्रमाणपत्राचा कुठेही अडथळा फारसा नाही. पण मराठवाड्यातला जो अडथळा आहे तो अडथळा आताचा रेव्हेन्यू रेकॉर्ड सापडल्यामुळे थोड्या प्रमाणात दूर झाला. 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळेल. एक छोटासा प्रश्न सर, म्हणजे सामान्य प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न पडू शकतो. ज्या नोंदी आता मी ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा दाखवलं, ज्या नोंदी कुणबी म्हणून होत्या आधी गॅझेटमध्ये, त्या मराठा कशा झाल्या? म्हणजे काय काय नेमकं असं घडलं मधल्या काळामध्ये की त्या कुणबीच्या मराठा कशा झाल्या? त्याचा एक माहितीसाठी सांगतो मी, जे माझ्या अभ्यासात आलेलं आहे. बरं. की वेदोक्त प्रकरणाच्या नंतर जवळपास 19 जातींनी स्वतःच्या पुढे मराठा लावलं. त्याच्यामध्ये धनगर समाज पण होता. आजही पुण्यामध्ये क्षत्रिय मराठा धनगर असा एक ट्रस्ट रजिस्टर आहे. 19 जातींनी लावलं. 1943 ते 1967 दरम्यान बऱ्याच जातींनी स्वतःच्या नावापुढचं मराठा काढलं. तसं मराठा समाजामध्ये अंतर्गत स्तर आहेत. त्याच्यामध्ये देशमुख, पंचकोळी घराणी, सरदार आहेत. तसे 96 कुळ आहेत आणि 96 कुळाच्या नंतर हा कुणबी हा घटक आता मराठा समाजाचा अंतर्गत स्तरामध्ये आहे. मग ह्या अंतर्गत स्तराच्या ज्या नोंदी आहेत त्या भौगोलिक दृष्ट्या त्या त्या ठिकाणच्या रेकॉर्डमध्ये शैक्षणिक महसुली दस्तावेजात त्या ऑलरेडी आलेल्या आहेत. आणि माधुरी पाटीलचं जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिले त्याच्याप्रमाणे आपल्याकडे जात प्रमाणपत्र देण्याचा आणि कायदा झाला. या कायद्यामध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जदाराला स्वतः ते पुरावे साध्य करून मी या जातीचं हे सिद्ध करावं लागतं. ते एका कुणबी जातीसाठी नाही तर राज्यातल्या सर्व आदिवासी सोडून सगळ्या जातींना तो कायदा लागू आहे. मग आता ह्या कायद्याप्रमाणे जर ती सर्टिफिकेट मिळालं आणि त्याच्यातनं व्हॅलिडिटी मिळाली तर तो मार्ग मराठा समाजाचा कुणबी म्हणून तो सुकर होतो. एवढाच त्यातला भाग आहे. त्याला गॅजेट सर, त्याच्यातला एक उपप्रश्न, ही जी नोंद होती ती सामूहिक होती, बरोबर सर? मला करेक्ट, लोकसंख्येची नोंद आहे सर, लोकसंख्येची नोंद आहे, बाय नेम नाही. मग सामूहिक एखादी संख्या असेल त्याला वैयक्तिक आरक्षण देता येऊ शकतं का? म्हणजे याच्यातला तो मुद्दा काय आहे नेमका? म्हणजे बघा, ह्याच्यातला क्रश पॉइंट हाच आहे की जर ती लोकसंख्या फॉर एक्झाम्पल संभाजीनगरची पूर्वीच्या औरंगाबाद डिस्ट्रिक्टची आहे, आता त्या डिस्ट्रिक्टची जी लोकसंख्या आहे ती कुणबीची साधारणतः इथे आता मला लगेच दिसत नाहीये पण ती जवळपास 70% आसपास आहे. ठीक आहे. मी आता त्या ठिकाणी धाराशिवची पण 70% होती. ठिकाणी सुपर इम्पोज केलं तर तिथं मराठा पर्सेंटेज आले. मग आता ते कुणबीचं कन्व्हर्शन मराठा कसं झालं, ही कनेक्टिव्हिटी जोपर्यंत तुम्ही लावत नाही आणि त्या कनेक्टिव्हिटी पासून आजचा माणूस जो रेकॉर्ड रायटिंग मध्ये त्याचं नाव त्या गावच्या रेकॉर्डला आहे, हे जोपर्यंत लिंक सिद्ध होत नाही तोपर्यंत जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर अडथळे दूर होतील. ही त्यातली मुख्य अडचण आहे. ठीक आहे. लक्ष्मणजी, साधारणपणे तुमचा जो आक्षेप आहे तो असा आहे, मी वाचलं तुमचं जे मत आहे की यातनं जरी समजा मराठा समाजाला कुणबी म्हटलं, सरसकट कुणबीकरण केलं तर त्याच्यामध्ये इतर जातींच्या बद्दलचा सुद्धा एक केओस तयार होऊ शकतो किंवा त्याच्याबद्दलची गुंतागुंत तयार होऊ शकते असं तुमचं म्हणणं आहे. काय तो मुद्दा आहे नेमका? या ज्या ग्रेट ॲग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट किंवा या ज्या कुणब्याच्या नोंदी आहेत त्या कुणब्याच्या नोंदी फक्त मराठा किंवा मराठे का मग अनेक कुणब्यांबरोबर होत्या? आता जे तुम्ही आकडेवारी सांगताय त्याचं बायफर्केशन आहे का आपल्याकडं? हा पण प्रश्न उपस्थित होतो ना. इतर जाती ज्या होत्या त्या इतर जातींच्या बद्दलची काय नोंद आहे त्याच्यात? आहे ना. आमच्या सांगली कोल्हापूर परिसरात जैन कुणबी आहेत, ब्राह्मण कुणबी आहेत ना. नोंदी ओबीसीतल्या काही जाती एससी एसटी मध्ये आहेत आहेत ना. हे बघा, महाराष्ट्रामधले आमचा जो कोकणातला कुणबी आहे, खरा कुणबी, जो ओबीसी मधला खरा कुणबी आहे, आमच्या रायगडच्या दक्षिण भागातला आणि रत्नागिरीच्या उत्तर भागातला, चिपळूण मधला, हे जे कुणबी आहेत ना, या कुणब्यांचे बराबर असणारे कुणबी गोव्यामध्ये एससी मध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये एससी मध्ये आहेत. ते खरे कुणबी आहेत. मग आता मी तुम्हाला हैदराबाद गॅजेट बद्दल मी बोलतो तुमच्या समोर. जो शेतकरी आहे स्वतःची जमीन कसतोय, या वाक्यावर परत अंडरलाईन करतो, ग्रेट ऍग्रिकल्चर कास्ट ऑफ द स्टेट. कारण हा स्वतःची जमीन स्वतः कसतोय, पण माझा कोकणातला कुणबी खोतीनं जमीन घेतोय, वतनदाराच्या तिथं जाऊन खोतीनं जमीन करतोय. आजही त्या कुळांच्या नावावर, त्या शेती करणाऱ्या त्या कुणब्यांच्या नावावर आजही जमिनी नाहीत, आजही वतनदारांच्या नावावर जमिनी आहेत.
आजही ते नाड घालून फिरतात. आजही त्यांच्या महिलांना घोळदार साडी घालून गावात येऊन मान सन्मान इज्जतीनं जगण्याचा अधिकार नाही माझ्या कोकणामध्ये. आजही त्यांचं रिप्रेझेंटेशन नाही, प्रतिनिधित्व नाही. सोशल बॅकवर्डनेस इथं प्रूव्ह होतो. सोशल बॅकवर्डनेस हैदराबाद मिळाला म्हणून तो एक धागा पकडायचा आणि आम्ही कुणबी आहोत आम्हाला आरक्षण द्या. कुणी दिला तुम्हाला अधिकार? हा जावा ना स्टेट बॅकवर्ड कमिशन कडे, जावा ना त्याचे पॅरामीटर्स, त्याचे निकष, सोशल बॅकवर्डनेस, गुणांकन सर्वे, तुलनात्मक सर्वे करा ना, करा सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह. ठीक आहे, मी उत्तर घेतो. तुम्ही दिला अधिकार मुख्यमंत्र्यांना? तुम्ही केला का धनगर समाजाचा? मला सांगा, उत्तर द्या बरं. तुम्ही केला? मग म्हणजे मंडळ आयोगाने दिलं ते खोटं म्हणायचं का तुम्हाला? मुद्दा खोडतो अर्ध्या मिनिटात. ठीक आहे. 25 मे 90चा जी 1 मिनिटात मी तुमचा खोडतो. तुम्ही मंडळ आयोगाला चॅलेंज करताय का? हे कसं झालं? 9 जजेसच्या खंडपीठानं निर्णय दिलाय ओबीसींचा. तुम्ही काय चॅलेंज करताय? 2 मिनिट, आता माझं ऐकून घ्या शांत. जोरात बोलल्यानी मुद्दा खरा वाटत नाही. पॉईंट बोला. तू तर बोला. ठीक आहे, बघा तुम्ही पॉईंट बोला. ठीक आहे, मंडळ आयोग मान्य नाही का? त्यांचा मुद्दा आहे. हे बघा सर, बडे सर, हे प्लीज बघा प्लीज. हा, भटक्यामध्ये समावेश करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे निकष आहेत, नीट लक्षात घ्या. ह्या निकषामध्ये भटके कोणाला म्हणायचं की जो परंपरा गाव सोडून काम धंद्याच्या निमित्तानं गावोगावी जाऊन कळप करतो. ह्याच्यासाठी 25 मे 90ला महाराष्ट्र शासनाने ओबीसीतनं काढून धनगर समाजाला एसटी भटक्यामध्ये आणलं. बरोबर. अट काय होती? 6 महिने त्यांनी भटकंती करतील अशी. दुसरा GR लगेच 17 जानेवारी 90ला काढला. त्याच्यामध्ये 6 महिन्याची अट 3 महिने केली. हा दुसरा GR काढला. 4 जून 92ला काय सांगितलं की जे कळप करून जातात त्यांना तुम्ही भटके समजा आणि जे गावात धनगर राहतात त्यांना ओबीसी समजा. हा तिसरा GR आहे. मी नाही सांगत, हा शासनाचे GR आहे. माझं उत्तर आहे. उत्तर माझं ऐका. उत्तर ऐका. कोण रे? उत्तर ऐका या प्रश्नाचं. लक्ष्मणजी, या प्रश्नाचं उत्तर ऐका. कोण रे? आवाज हळू करून बोलायचं. कोण रे? या प्रश्नाचं उत्तर ऐका ना. तुमच्या प्रत्येक 30 ऑगस्ट 1968 रोजी. लक्ष्मणजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर ऐका. एक मिनिट. त्यांचा मुद्दा होऊ द्या, उत्तर. त्यांचा मुद्दा होऊ द्या, उत्तर द्या. हा, कोणत्याही नेतृत्वाने या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. सगळ्या गोष्टीचं उत्तर देतो. हा, प्लीज तुमचा मुद्दा पूर्ण करा सर. तो सगळं माझ्याकडे उत्तर मी लगेच देतो. समाजाच्या अज्ञानाचा दिशाभूल करून कोणत्याही नेत्याने समाजाचा वापर करू नये. तुम्ही घेताय. तुम्ही घेताय. तुम्हालाच सांगतो मी. आता ऐका जरा, एक मी मिनिट. उत्तर घ्या ना. माझं उत्तर घ्या. मेंढपाळांचं भटक्यांचं उत्तर घ्या ना तुम्ही. नाही, मी उत्तर घेतो तुमचा. त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या सर. तो जो मुद्दा होता ना मेंढपाळांच्या संदर्भातला, तो मुद्दा पूर्ण झाला का तुमचा? मी उत्तर घेतो. पुन्हा आकडा जाईल ना माझा. मी देतो. चला, ओके. ऐका ना, ते भटक्यामध्ये गेली की नाही? बरोबर. आता भटक्यामध्ये गेल्यानंतर यांनी मागणी केली आम्हाला एसटीत जाण्याची. बरोबर. ते ड आणि र चा विषय, त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने त्यात निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यासाठी जी काही आदिवासी होण्याची प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी आदिवासीच्या आदिम जमानीच्या बाबतीमधले काही डेफिनेशन्स आहेत, त्याच्यामध्ये स्क्रुटिनी व्हावी लागते आणि त्याला लिगल प्रोसिजर आहे. त्याशिवाय तो निर्णय. आम्हाला यांच्या भानगडीत पडायचं नव्हतं. यांचा प्रॉब्लेम काय? यांना स्वतंत्र 3.5% आरक्षण असताना मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या 19% आरक्षणातला जो प्रवेश आहे तो महाराष्ट्रामध्ये आज नाही, तो 67 सालापासून कुणबी म्हणून ऑलरेडी रिझर्वेशन मिळतं. प्रॉब्लेम काय झालेला नेमका की जरांगे पाटलांच्या तोंडातून एक वाक्य पडलं की 57 लाख नोंदी सापडल्यात आणि गुणिले 4 2.25 कोटी लोक हे आता ओबीसी होणार. आता ह्या वाक्याचं मी पण समर्थन केलं नाही, कारण एवढ्या नोंदी जरी सापडल्या तर ते मल्टिपल नोंदी, पण त्या मल्टिपल नोंदीतनं मराठवाड्यात जास्तीत जास्त 8 ते 10 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील. संपूर्ण मराठा समाजाला त्याचं कुणबीकरण हे प्रॅक्टिकली काही तांत्रिक अडथळे आहेत आणि त्यावेळेस पुढे याच्यामध्ये सर मी त्या मुद्द्यावर येतो. सरसकट ओबीसीकरण मराठा समाजासाठी कितपत योग्य, मी त्या मुद्द्यावर येतो. पण तुमचा तो जो मुद्दा होता लक्ष्मणजी, त्याचं उत्तर द्या. मी नंतर दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करतो. हे बघा धनगर समाज मेंढपाळीचा व्यवसाय करत नाही असं म्हणायचं का कोंढरेंना? अजिबात नाही म्हटलं. दुसरा मुद्दा उत्तर देतोय मी. उत्तर ऐका कोंढरे. 30 ऑगस्ट 1968 रोजीचा कायदा सांगतो की एखादी जात सोशल बॅकवर्ड असेल तर तिच्या उपजाती सुद्धा
ते आरक्षण फॉलो करू शकतात. 30 ऑगस्ट 1968. आज नेमकून बिल लावा. कोंडरे साहेब मराठी रेफरन्स तुम्हाला अनेक देतो, शेकडो रेफरन्स आहेत कुणबी मराठीचे, शेकडो. हो ना मग. अहो जे तुम्हाला लागू ते पण आम्हाला लागू पाहिजे. कोंडरे साहेब जे अरे तुम्हाला हो ना, पण आम्हाला लागू मग करा स्टेट ना. बॅकवर्ड कमिशन संविधानिक आयोग आहे ना. अरे संविधानिक आयोग आहे ना, ठरवेल ना तो. बघा आपल्या ठीक आहे. मला एक मुद्दा चर्चेत आणायचा आहे. मला एक मुद्दा चर्चेत आणायचा दोघांच्या ह्याच्यामध्ये. मला एक मराठा अभ्यासक आहेत उद्धवजी पाटील म्हणून, डॉक्टर उद्धव पाटील. त्यांनी एक माझ्यापर्यंत एक डॉक्युमेंट पाठवलेला आहे. त्याचा आपण ग्राफिक्स बनवून घेतलेला आहे. MBBSची यावर्षीची जी कट ऑफ आली आहे त्या कट ऑफची काही आकडेवारी त्यांनी सांगितलेली होती की ओपनचं कट ऑफ काय आहे, SCBCचं कट ऑफ काय आहे ते आपण जरा एकदा नजर टाकूया. मला त्याच्यावर चर्चा करायची आहे. तो मुद्दा बघूया. 2023-24चा जो कट ऑफ आहे MBBSचा, ते कट ऑफ काय सांगतंय बघा. खुल्या वर्गाचं 642 आहे, OBCचं 637 आहे, SCBCचं 635 आहे आणि EWS जिथं मराठा समाज आतापर्यंत होता आता तो नाही आहे, त्यामुळे कदाचित मला वाटतं 617 पर्यंत ते खाली आलेलं आहे. सर मुद्दा असा आहे, कोंडरे सर मला उत्तर तुमच्याकडून हवं आहे. जर समजा सरसकट OBCमध्ये जर मराठा समाज आला तर OBC समाजाचं जे 637चं मेरिट आहे ते 42 म्हणजे कदाचित ह्या 42च्या पुढे जाऊ शकतं आणि EWS आणि SCBC 635. मुद्दा हा आहे की सरसकट मराठा समाजाचं OBCकरण करणं मराठा समाजाच्या हिताचं आहे की काय. तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही याचा सगळा अभ्यास केला, तुलनात्मक अभ्यास केला, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. मी या विषयावर 3 लाख पॉम्पलेट छापून राज्यामध्ये वाचली आहेत. मराठा समाजातले जे विचारवंत मंडळी आहेत शिक्षण क्षेत्रातले, यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मराठा समाजाची OBC करण्याची लढाई हा अस्मितेचा प्रश्न आहे. पण दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकली त्या 19% सुमारे 513 जाती आहेत. आता ज्या वेळेस SCBCचं आरक्षण आम्ही समजा रद्द झालं असं गृहीत धरू आणि सगळ्या मराठ्यांना कुणबी करायचं झालं तर त्या 513 जातीमध्ये इंटरनल मेरिट त्याचं लागणार आहे आणि त्या इंटरनल मेरिट मध्ये ते मेरिट कट ऑफ त्याचा हाय जाईल आणि हाय झाल्यानंतर बरेचसे लोक त्याच्यातनं बाहेर पडतील, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठा समाजाला पूर्वीचा जो EWSचा ऑप्शन होता त्याच्यामध्ये जवळपास 7.5-8% मिळत होते. ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळतो त्यांनी कुणबीचा ऑप्शन घ्यावा. असे अनेक समाज आहेत, त्याच्यातला एक स्तर खुल्या प्रवर्गात आहे, दुसरा स्तर OBC मध्ये होता. आता 2019 पर्यंत आम्हाला OBC मध्ये जाण्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण दुसरा ऑप्शनच नव्हता आणि वर 10% 16% दिलं की न्यायालय ते रद्द करत होतं. आता प्रॉब्लेम काय की जे मराठा समाजाचे विचारवंत आहेत त्यांनी या दोन्ही गोष्टींचा साकल्याने विचार करायला पाहिजे. नक्की सर. सर आपल्याकडे वेळ कमी राहिलाय, मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण आपल्यासोबत नवे पाहुणे जोडले गेलेले आहेत. विश्वास पाटील आपल्यासोबत आहेत. वेळ खूप कमी आहे, सरांना ट्रॅफिक मधून यायला वेळ झाला. सर थँक्यू, तुम्ही आलात एवढं प्रवास करत. मुद्दा असा आहे की आता तुम्ही हैदराबाद गॅझेट आणि इतर गॅझेटच्या बद्दलची मांडणी केली आहे. मुळात या मांडणीच्या नंतर मराठा समाजाला असं वाटतंय की आपल्याला टिकाऊ आरक्षण हवं आहे. जे वेगवेगळे पर्याय आता आरक्षणाचे आहेत ते टिकत नाही आहेत, म्हणून या माध्यमातून टिकाऊ आरक्षण त्यांना मिळू शकेल का? तुमचा अभ्यास याच्याबद्दलचा काय सांगतोय, कारण तुम्ही याच्याबद्दलची मांडणी करताय. मुळात हैदराबाद गॅझेट हे नुसतं हैदराबाद गॅझेट नसून ते ऑल इंडिया गॅझेट आहे. ऑल इंडिया गॅझेटचा तो एक भाग आहे. ते प्रोव्हिन्शियल गॅझेट, मूळ गॅझेट ही विल्यम हंटरनं केली. पहिले 14 खंड, नंतर 26 खंड आणि नंतर प्रोव्हिन्शियल गॅझेटमध्ये हैदराबाद गॅझेट आलं. या हैदराबाद गॅझेटमधल्या ज्या नोंदी आहेत त्या उरलेल्या 3-4 खंडामध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे त्या परफेक्ट नोंदी आहेत. माझं असं म्हणणं आहे की 1881 पासून जवळपास 1925 पर्यंत सलग जर 45 वर्ष या समाजाची नोंद जर त्या ठिकाणी कुणबी म्हणून असेल तर त्याला सर्व फायदे मिळायला काय हरकत आहे? बरं, पण सामूहिकरित्या एखाद्या सामूहिक नोंद आहे, ती सामूहिक नोंदीच्या आधारे वैयक्तिक आरक्षणाचा लाभ देता येऊ शकतो का आणि कायद्यानुसार ते देता येतं का? मी आपल्याला आठवण करून देईन की ज्या वेळेला पहिलं प्लॅनिंग कमिशन आलं आणि सर्व जातींना घटकांना त्यांचं पर्सेंटेज ठरवताना नेहरूंच्या काळामध्ये
जे काही समजा पहिलं 52% पर्सेंटेज ठरवलं, ते पर्सेंटेज ठरवताना प्रत्येकाचा दाखला बघितला होता का? त्याच तत्वावर तुम्ही हे पण सामूहिक धरायला काय हरकत आहे? बरं, लक्ष्मण हाकेंना ते पटत नाही, मी त्यांच्याकडे जातो आणि लगेच तुमच्याकडे येतो. हा लक्ष्मणजी. आम्ही पाटील साहेबांना ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत म्हणून पाहतो. संदर्भ देत आहेत ते हैदराबाद गॅजेटचा, परत म्हणताय ते तपासलं होतं का? सोशल बॅकवर्डनेस या माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीमध्ये मागून मिळतो का? सोशल बॅकवर्डनेस बाय बर्थ मिळतो, बाय बर्थ. जो जन्मानं नाभिक आहे, जो जन्मानं लोहार आहे, जो जन्मानं कुंभार आहे. नाही, सोशल बॅकवर्डनेसची ज्यावेळेला तुम्ही गोष्ट करता, बघा पाटील साहेब एक मिनिट मला बोलू द्या ना. तर तुम्ही सोशल बॅकवर्डनेसची ज्यावेळेला तुम्ही गोष्ट करता, एक मिनिट आहो, माझं त्यावेळेला मंडल साहेबांचे महागुरु काका कालेलकर यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना 1955ला जे पत्र पाठवलं, त्या पत्रामध्ये सोशल बॅकवर्डनेस बाबत जे 15 पॉइंट लिहिलेले आहेत, त्या 15 पॉइंट मध्ये मराठा समाज कुठे बसत नाही मला दाखवा. ते 15 पॉइंट घ्या. काका कालेलकर कुठे बसतो ते सांगा ना. मग का स्टेट बॅकवर्ड कमिशन नाकारतोय? का सुप्रीम कोर्ट नाकारतोय? सुप्रीम कोर्टापेक्षा आपण सुपर आहोत का? नाही, मराठा समाजाची बाजू विचारवंत मंडळी आहात तुम्ही. प्रत्येक पातळीवर गावगाड्यात तुम्हाला चांगला समजतो, मांडली गेलेली आहे. अभ्यास न करता मांडली गेलेली आहे. तुम्ही कोणता अभ्यास केला ते सांगा ना. झाले सोशल बॅकवर्डनेसचे, ते मराठा समाज किंवा कुणबी न कसा बसेल अशा दृष्टिकोनातून तुम्ही तक्ते बनवले. त्यामुळे कसा बसणार मराठा समाज? पाटील सर एक मुद्दा उपस्थित केला. मी लक्ष्मणजी माझा प्रश्न, स्टेट बॅकवर्ड कमिशनचे निकष चुकीचे आहेत असं म्हणायचं? जर हैदराबाद मी खरं करून दाखवा ना तुम्ही. ठीक आहे, हैदराबाद गॅजेट किंवा इतर गॅजेट जेव्हा लागू करू तेव्हा त्या गॅजेटमध्ये केवळ मराठा समाजाचा उल्लेख कुणबी असं नाहीये. आता ओबीसी मध्ये असलेल्या अनेक जातींचा उल्लेख SC ST बद्दलचा आहे. मग हे लागू केलं तर ते एका जातीपुरतं करता येऊ शकेल का? आणि जर ते सगळ्यांसाठी लागू करायचं असेल तर त्याचे काय परिणाम होतील? किती गुंतागुंत वाढेल? पाटील सर. त्या गुंतागुंतीच्या बाबतीत मला असं बेसिकली हेच माझं म्हणणं आहे की मुळात तुम्ही बनवताना क्रायटेरियामध्ये प्रत्येक पॉईंटवर तुम्ही या कुणबी समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि कधीच बाजू मांडलेली नाही. तुम्ही आता मी वाचलं कोर्टामध्ये, तुम्ही म्हणता की निव्वळ टॅक्सेशनसाठी ब्रिटिश गॅजेट बनवलेलं होतं. ब्रिटिश गॅजेटमध्ये प्रत्येक समाजातला माणूस, त्याचं वय किती आहे, 20व्या वर्षापर्यंत किती आहे, 40व्या वर्षापर्यंत किती आहेत, लग्न किती जणांची झाली, किती जणांची नाही झाली, आंधळे किती होते, पांगळे किती होते, बहिरे किती होते, हे काय फक्त टॅक्सेशनसाठी हिशोब केला गेलेला होता? पण एक अभ्यासक आहात आपण, खूप अभ्यास केला या सगळ्या याचा. साधारणपणे आम्ही पण तो प्रश्न विचारला, पण त्याचं उत्तर तुमच्याकडून सुद्धा हवं आहे. आधी कुणबी म्हणून नोंद असलेला हा इतका मोठा समाज, त्याच्यानंतर मराठा कसा झाला, त्याच्याबद्दलचे ऐतिहासिक संदर्भ काय? त्याच्याबद्दल साधारणतः 1925 नंतर एक 2-3 गोष्टी आहेत. तलाट्याचा रेकॉर्ड होताना एक रिरायटिंगची पद्धत आहे की नव्यानं रिरायटिंग करताना तालुक्यावरून त्याच्यामध्ये हुकूम आणावा लागतो. आता आमच्या कोल्हापूरकडच्या नोंदी आहेत ह्या सगळ्या मोडीमध्ये आहेत. मोडीनंतर ज्यावेळेला 7/12 घातला गेला त्यावेळेचा तो हुकूम तपासावा लागेल. त्याच दरम्यान त्या सगळ्या नोंदी एक जात कमी झाल्या असाव्यात अशी माझी शंका आहे. माझा एक उपप्रश्न त्याच्यामध्ये, प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत मी घेतलेली होती. त्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की कुठलंही सरकार कुणाला जात देऊ शकत नाही. हे वाक्य तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? नाही, जात देऊ शकत नाही वगैरे म्हणण्यापेक्षा की तुमची पोझिशन बदलते का? काका कालेलकरांनीच वाल्मिकी समाजाचं उदाहरण दिलेलं आहे. वाल्मिकी हे आडनाव ब्राह्मणांचं आहे, पण नंतर वाल्मिकी समाज फिशरमन झाला. त्याच्यानंतर भंगी समाजानं वाल्मिकीचं नाव घेतलं, पण नाव बदललं म्हणून त्याचा जो मूळ आहे तो बदलू शकतो का? तर कुणबी जो आहे, माझा आजोबा आहे, माझा पंजोबा आहे, माझ्या नोंदी जर 1881 पासूनच्या आहेत तर त्या सलग तुम्ही त्याचा तपासला पाहिजे ना. शेवटची कमेंट लक्ष्मणजी, शेवटची कमेंट, माझा वेळ संपलाय. नाही, विषय असा आहे, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये रिझर्वेशन संदर्भात नीती ठरत होती. त्यावेळी या माझ्या महाराष्ट्रातल्या सरदार, वतनदार, देशमुख मंडळींनी
न्यूज पेपरमध्ये जाहिरात दिली की इथं अशा अशा पद्धतीचं आरक्षणासंदर्भाचं धोरण ठरणार आहे, कृपया तुम्ही विदर्भातल्या कुणब्यांना तुम्ही कसा कुणबीचा दर्जा दिला? त्यावेळेला आमच्या माझा ऐकून तरी घ्या ना विश्वास पाटील त्यांचा मुद्दा. हा प्लीज प्लीज, वेळ संपलाय. माझा ऐकून पण घेत नाही तुम्ही. बोला बोला. वयाने किती ज्येष्ठ आहात तुम्ही, साहित्यिक आहात, माझं वाक्य पण पूर्ण करू देत नाही तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, बोला बोला लक्ष्मणजी. आपलं अशी हे बघा, रिझर्वेशन इज इक्वल टू सोशल जस्टिस. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नव्हे. रिझर्वेशन म्हणजे इकॉनॉमिकल प्रोग्राम नाही. रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे, प्रवर्गाचं प्रतिनिधित्व. आणि त्यावेळी माझ्या मराठा बांधवांनी, देशमुखांनी, पाटलांनी, सरदेशमुखांनी एक न्यूज पेपरमध्ये जाहिराती दिल्या की तुम्ही मागास म्हणू नका, मराठा जात म्हणून सांगा. माझ्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे तुम्ही मराठा म्हणून नोंदणी करा. 4 देशमुखांनी म्हटल्यामुळे फरक काय पडतो? 4 देशमुखांनी पडलं म्हणून साहेब 4 देशमुख नाही हो, जी माझी नोंद आहे ती कंटिन्युअसली माझ्या 4 देशमुख. अहो साहेब, ठीक आहे. नाही, याच्यावरती दीर्घ चर्चा खरं तर होऊ शकेल. हा अतिशय गहन असा हा सगळा मुद्दा आहे. एका मिनिटामध्ये सर 30 सेकंद. सर माझा वेळ संपला. मी खूप वाढवला सर आल्यामुळे, मी वाढवला प्रेक्षकांसाठी. प्लीज सर. आणि 4 देशमुखांनी म्हटलं कोंडरे सर, शेवटची 30 सेकंद प्लीज. कमेंट मला देऊ द्या. पुन्हा एकदा वेळ स्वतंत्र त्यांच्याबरोबर निश्चित घ्या. महाराष्ट्रामधल्या 750 जाती ओबीसीच्या प्रवर्गात आहे. व्हिजेंटी, एसबीसी आणि ओबीसी. या 750 जातीमध्ये सामाजिक न्यायाची भूमिका मांडणारे आमचे मित्र हाके साहेब यांनी एकाच समाजासाठी 5000 कोटीचं बजेट घेतलंय. ऐका. आणि जवळपास 650 जातीच्या पदरात तुम्ही काय टाकलं? महाराष्ट्राचं 4.5 लाख कोटीचं बजेट आहे. ठीक आहे सर, माझा वेळ संपलाय. माफ करा, माझा वेळ संपलाय. याच्यावरती आणखी बराच वेळ चर्चा होऊ शकते. मी प्रेक्षकांना जेव्हा हा प्रश्न विचारला ना की हैदराबाद गॅझेट जर लागू केलं किंवा इतर गॅझेटियर लागू केल्याच्या नंतर मराठा समाज ओबीसी होऊ शकतो का, तर याच्याबद्दल प्रेक्षकांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. 73% लोकांना वाटतं की हो, हा एक पर्याय आहे आणि त्याच्यानुसार ते होऊ शकेल. 27% लोकांना वाटते नाही आहे. तर निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये सरकार या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल नेमका कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो सोडवण्यासाठीचा हा पर्याय सरकार वापरतं का हेही बघावं लागेल.